आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी, हिंदी, बांगला। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील अतिदुर्गम छत्तीसगड सीमेवरील अतिशय शेवटच्या टोकावर असलेल्या कवंडे या गावात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणयभाऊ खुणे यांनी सदिच्छा भेट दिली व या गावातील सोबत संवाद साधला। यावेळी बोलताना या गावातील नागरिकांनी राज्य शासनाच्या अनेक योजना बाबत माहिती नसल्यासंदर्भात सांगितले व गावातील अवस्थाबद्दल सांगितले व गावाचा सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा राज्य शासनाकडून व्यक्त केल्या। कवंडी गावातील नागरिक आजही अपेक्षित जीवन जगत आहेत। आजही अनेक राज्य सरकारच्या सोयी सुविधा या गावात पोहोचले नाही। गावातील अंतर्गत रस्ते, नाले तसेच अनेक मूलभूत सोयी सुविधा आजपर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या नाहीत। याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणयभाऊ खुणे यांनी खंत व्यक्त केली व बोलताना सांगितले, गडचिरोली जिल्ह्यातील तमाम शेवटच्या टोकावरील गावांचा विकास झालाच पाहिजे व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून त्यांचा हक्क व अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे। यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना गडचिरोली जिल्ह्यात कार्य करीत आहे व शेवटच्या टोकापर्यंतच्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत राष्ट्रीय मानवाधिकार संघटना कार्य करीत राहील, असे प्रतिपादन मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणयभाऊ खुणे यांनी केले आहे। यावेळी मानवाधिकार संघटना प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास, विदर्भ मानवाधिकार संघटन अध्यक्ष जावेद शेख, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष मुन्नाभाऊ डहारे, एटापल्ली तालुका अध्यक्ष स्वप्नील मडावी, भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, मानवाधिकार संघटना नेते महेश भाऊ खुणे व पदाधिकारी उपस्थित होते।